ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांनी काय करायचं मग? मग याच्यासाठी राज्य शासनाने 1996 साली एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जातीचं जर रेकॉर्डच सापडत नसेल, म्हणजे आता आपल्याकडे पारधी समाज आहे, पाल घेऊन जे गावोगावी फिरतात ते लोक आहेत, भटकी लोक आहेत, यांच्याकडे कुठलं रेकॉर्ड आहे? नाहीच आहे. मुस्लिम समाजातल्या काही जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत, परंतु त्यांच्या धर्मामध्ये जातीचं नाव रकान्यामध्ये लिहिण्याची पद्धतच नाही. मग त्यावेळेस कुरेशी असेल किंवा बागवान असेल किंवा तांबोळी असेल, तर त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं पत्र घ्यायचं, संबंधित पुरावे गोळा करायचे, गृह चौकशी करायची. गृह चौकशी मी स्थानिक तलाठी किंवा सर्कल ऑफिसर मार्फत ती केली जाते. आणि ती करताना त्या त्या जाती धर्माचे सगळीची जी नोंद आहे, त्यात त्याचा धर्म, जात, देवक कोणता आहे, घरामध्ये कशा पद्धतीची त्याची भांडी आहेत, कोणते प्रकारची त्याची आचरणशक्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत. त्या बघून एक 5 लोकांच्या साक्षी घेऊन बाबा हा या जातीचा आहे, तर आजही स्थानिक जो काही महसूल अधिकारी ते तशा प्रकारचं जात प्रमाणपत्र देऊ शकतो आणि ती दिली जातात. जळगावमध्ये लेवा पाटलांची नोंद कुठेही रेकॉर्डवर कुणबी नाही आहे, पण ते लेवा पाटील आहेत तर त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं म्हणून असं GR काढलं आहे शासनाने. त्या GRवर आजही दिलं जातं. माळी समाजाच्या अनेक लोकांच्या मुख्य जातीपुढे माळी लिहिलेलं नाही, त्यांच्या पोट जातीचं नाव आहे, त्यामुळं त्यांना मुख्य जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी नोंद तिथं पण आहे. त्यामुळं त्याचा आधार घेऊन जरांगे पाटील काय म्हणताय की तुम्ही कुणबी आणि मराठा एक असल्याचं GR काढा, आणि ज्यांच्या नोंदी नाहीत मराठवाड्यामध्ये, जे निजाम रेकॉर्ड आहे की ज्याच्यामध्ये फक्त आडनाव लिहिलेलं नाही, तुका घेऊन महादू साधू वगैरे वगैरे, त्या महादू साधूचं 1891 आणि 1881 साली जी जातवर जनगणना झाली त्याच्यामध्ये तशा नोंदी आहेत, आणि त्या नोंदीची संख्या ही गॅझेटियरमध्ये आलेली आहे. ॲक्च्युअल ती मागणी असायला पाहिजे होती की त्या सेन्ससचा रिपोर्टचा फायदा घ्यायला पाहिजे, पण ते सेन्ससमधनं काय केले, गावाचं कंपायलेशन करून एक क्वांटिटी काढली, ती जिल्हा म्हणून त्या ठिकाणी टाकलेली, आणि ती आता ती गॅझेट म्हणून लागू करा अशी त्यांची मागणी.